प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पुन्हा एकदा या चौथ्या दिवसाच्या अध्ययनात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना सलाम सांगतो। बरं, कालपर्यंत आपण पहिला अध्यायावरील अध्ययन केलेलं आहे। आज आपण दुसऱ्या अध्यायात प्रवेश करणार। तत्पूर्वी काही गोष्टी सूचनेच्या रूपाने तुमच्या समोर सांगू इच्छितो। पहिल्या अध्यायात आपण जेवढी वचनं घेतली प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण करणे आपल्याला वेळेनुसार तेवढं शक्य झालं नाही। कदाचित हे ऐकून पाहून वाचून एखादा प्रश्न तुम्हाला उद्भवला, त्याचं मला स्पष्टीकरण व्यवस्थित करता आलं नाही किंवा वेळेअभावी तुमच्या मनात एखादा प्रश्न राहिला तर व्यक्तिगत रूपात तुम्ही फोन करून विचारू शकता अथवा आपल्या चॅनलवर जाऊन कमेंटमध्ये तुम्ही मला सूचना देऊ शकता। आणि हे जर अशा प्रकारचं सहकार्य तुम्ही केलं तर मला अधिक पुढे वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्या प्रार्थनेमुळे मला अधिक शक्ती मिळेल आणि ही वचनं परत एकदा प्रार्थनापूर्वक तुमच्या पुढे मांडताना तुमच्या प्रार्थनेची मला सतत आवश्यकता आहे। आज या चौथ्या दिवसाच्या अध्ययनामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो आणि दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आत्तापर्यंत पहिला अध्याय आपण पूर्ण केला आणि पहिला अध्याय सुरुवातीलाच आपण प्रस्तावनेमध्ये पुष्कळ काही गोष्टी सांगितल्या गेल्या 1 ते 3 वचनामध्ये। परंतु आज या दुसऱ्या अध्यायाचे 7 मंडळांचे शिक्षण अध्ययन सुरू करताना योहानाला जे प्रकटीकरण मिळालं त्या प्रकटीकरणामध्ये त्या रहस्य जे त्याला दूताकडून प्रभूने सांगितले गेले त्या रहस्यामध्ये 3 विभाग, प्रामुख्याने 3 विभाग आहे आणि ते 3 विभाग तुमच्या समोर सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण शास्त्र भाग वाचू, प्रार्थना करू आणि आजच्या अध्ययनाला आपण अध्ययनाकडे जाऊया। बरं, ते 3 विभाग कोणते? तर ते 3 विभाग आहे। पहिला विभाग आहे मृत्युंजय, विजयवंत येशूचे दर्शन त्यांनी पाहिले जेव्हा तो पात्मा नावाच्या बेटावर। आपल्या सर्वांना ह्या गोष्टी ऐकल्या गेलेल्या, मी सांगितल्या गेलेल्या आहे, परंतु आठवणीसाठी की जेव्हा त्याने त्या तेजस्वी, अद्भुत, अलौकिक अशा प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा पाहिला, त्याचं सर्व काही पाहिलं आणि त्याच्यानंतर योहान म्हणतो मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ मी पडलो। आणि ज्यावेळेस अशा भयभीत स्थितीत योहान होते आणि त्यांना म्हटलं योहान भिवू नको। निश्चितच त्याच्या मनातील हे भय नाहीसं झालं, कारण एक होतं, हे महत्वपूर्ण कारण आहे की त्याने गौरवी येशूला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्यालाही परत एकदा खात्री झालेली, पुनरुत्थानाचा येशू बघितला। 11 ठिकाणी दर्शन दिलं, त्या दर्शनात योहान होता, 1-2 दर्शनात ते पण पाहिलं त्याने। आणि आता खूप वर्षानंतर परत एकदा या अद्भुत अशा दर्शनात त्याने गौरवी येशूला पाहिलं। त्याच्यानंतर अंतःकरणातील भीती नाहीशी झाली। एक आत्मिक सत्य आपण शिकू शकतो, जेव्हा जेव्हा आपण अशा अद्भुत दर्शन पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वचनातून ऐकता ऐकता देव कधी कधी वचनाने आपल्याशी बोलतो आणि आपल्यातील भीती, आपल्यातील शंका, आपल्यातील विश्वासाची कमी, वचनाविषयी आलेल्या शंका कुशंका हे दूर करण्यासाठी तुम्हाला आणि मला वचन खोलून, रहस्यभेद खोलून प्रभू येशू ख्रिस्ताचा एक अद्भुत असा तेजस्वी चेहरा आपल्या पुढे प्रभू ठेवतात पवित्र आत्म्याद्वारे कधी कधी, यासाठी की आपल्या मनातील शंका कुशंका दूर व्हाव्या
आणि आपण पुन्हा एकदा आध्यात्मिक जीवनाकडे विकसित व्हावे आणि विश्वासात मजबूत होऊन हे ख्रिस्ती जीवन जगावं, यासाठी प्रभू कधी कधी वेळ प्रसंगी आपल्याशी बोलताना अशा प्रकारे प्रोत्साहन आपल्याला देत असतात. ही वेळ कोणती असते? प्रोत्साहन प्राप्त करण्याची वेळ कशी असते? आध्यात्मिक सामर्थ्य मिळवण्याची वेळ कशी असते? ज्यावेळेस आपण गौरवी येशूच्या तेजस्वी चेहरा वचनातून, त्याचे सामर्थ्य वचनातून आपण प्रत्यक्ष आपल्या अंतःकरणात आपण अनुभव करतो आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या भीती दूर करणारे सामर्थ्य देव आपल्याला देत असतो. आणि आज दुसऱ्या अध्यायामध्ये इफिस मंडळीच्या अध्ययनात प्रवेश करण्यापूर्वी योहानाच्या जीवनातून, योहानाच्या अंतःकरणातून, मनातून जे सर्व भय दूर झालंय त्याचे एकच कारण, त्याने तेजस्वी प्रभू येशू ख्रिस्ताचे, परत एकदा विजयवंत येशूचा पूर्ण त्याने चेहरा पाहिला, त्याचे रूप स्वरूप बघितलं आणि त्याच्यानंतर प्रभू येशू स्वतः त्याच्याशी बोलले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. आणि हे शब्द योहानासाठी होते. आज हे शब्द आपल्या प्रत्येकासाठी आहे. काय शब्द आहे? भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत आहे. येशू म्हणतात मी आहे आणि तो आपल्या जवळच आहे, नाही का? आपण दोघे तिघे एक मनाने त्याच्या चरणापाशी जातो, विश्वासाने, प्रार्थनेने आणि स्तुतीच्या आत्म्याने भरून आणि भूक आणि तहान घेऊन त्याच्या जवळ जातो. त्यावेळेस परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी हे शब्द उच्चारतात, मी आहे. दुसरा टप्पा योहानाच्या वेळेस, म्हणजे त्यावेळेस ज्या मंडळ्या होत्या, आपण काल पण पाहिलं, त्या कमीत कमी 120 किलोमीटरच्या आतच 7 मंडळ्या होत्या आणि त्या 7 मंडळ्यांची वास्तविक स्थितीचे प्रकटीकरण त्यांनी पाहिले, मंडळ्यांची स्थिती पाहिली आणि ती यासाठी वास्तविक स्थिती दाखवली की योहानाने हे पत्र जे प्रभू येशू ख्रिस्त दूताद्वारे परमेश्वर प्रकट करेल आणि देवाची, प्रभूची, येशूची इच्छा पवित्र आत्म्याद्वारे प्रकट होईल आणि हे पत्र त्या मंडळीचे दूत म्हणजे पास्टर, सेवक, बिशप जे सेवा करणारे आहेत ते, आणि मंडळीला हे पत्र मिळेल आणि मंडळी पुन्हा एकदा आपल्यातील ज्या त्रुटी आहेत, सुधारणा आहे, त्या ऐकून घेईल, त्या त्रुटी भरून निघतील आणि परत एकदा मंडळ्या पुनर्स्थापित होतील. आणि यासाठी परमेश्वराने त्याला दुसऱ्या टप्प्याचे प्रकटीकरण दिलं. आणि आता तिसरा टप्पा, या दुसरा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये मंडळींची वास्तविक स्थिती दाखवली. आता तिसरा टप्पा काय होता? योहान आता थोड्या दिवसाने सेवा करेल आणि कधी ना कधी त्याला मरण आहे, थोड्या दिवसाने त्याचा मृत्यू होईल आणि मृत्यूनंतर 4थ्या अध्यायापासून 22 अध्यायापर्यंत जे भविष्य काळात घडणार ते प्रकटीकरण त्याला प्रभूने दाखवलं आणि हे 3 टप्प्याचे प्रकटीकरण त्याला मिळालं. आता खूप महत्वाची गोष्ट तुमच्या समोर सांगत आहे, प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचे. प्रश्न असा आहे की देवाचे रहस्य समजण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे? निवड पुस्तकांच्या अध्ययनाने हे रहस्य मिळू शकत नाही. कितीही चांगले स्टडी बायबल मिळाले, मार्गदर्शन मिळेल, परंतु खरे रहस्य देवाच्या आत्म्याद्वारेच आपल्याला उलगडविले जातात. देवाचा आत्माच उलगडा करून आपल्याला शिकवतो. पुस्तक एक आपल्यासाठी आधार आहे. स्टडी बायबल हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आधार आहे ते, परंतु देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन त्या वचनावरून जे रहस्य त्याच्यात लपलेले छुपलेले आहे ते देवाचा आत्माच आपल्याला रहस्याचे भेद सांगत असतो. आणि ते भेद समजण्यासाठी, ते रहस्य समजण्यासाठी तुमच्या समोर एक वचन वाचून दाखवत आहे. त्याच्यात 2
अतिशय महत्वाचे मुद्दे आहे. स्तोत्र नंबर 25 त्याच्या 9 वचनामध्ये असं म्हटलंय, तो नम्र जनास न्यायपथाला लावतो, तो दिनास आपला मार्ग शिकवितो. हे रहस्य, ह्या भेदाच्या गोष्टी कोणाला शिकवेल? ज्याच्याकडे जास्त बायबल आहे त्याला, ज्याच्याकडे स्टडी बायबल आहे त्याला, ज्याच्याकडे खूप पुस्तके आहेत त्याला, ज्याच्याकडे खूप साधनं आहे अभ्यास करण्यासाठी त्याला नाही. तो नम्र जनास न्यायपथाला लावतो, तो दिनास आपला मार्ग शिकवितो. साधनं आवश्यक, परंतु आपल्या जीवनातली नम्रता तुम्हाला आणि मला पाहिजे. जसं योहान बोलला नाही का, प्रभू मी घडतो आणि माझ्या जीवनाद्वारे तुम्ही उंचवले जा. मी लपतो आणि ख्रिस्ता तुझा प्रकाश माझ्या जीवनाद्वारे जाओ. इतकी नम्रता पाहिजे प्रभूचे सेवेत. आणि वचनाचे भेद समजण्यासाठी ही नम्रता हवी. दुसरा एक गुण आहे स्तोत्र 25 आणि 14 वचनामध्ये. ह्याच स्तोत्रामध्ये परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांची असते. तो आपला करार त्यास कळविल. बघ असं म्हटलंय, आपला करार, रहस्य, भेद त्यास कळविल. कोणाला? जे त्याचे भय मानतात. अंतःकरणापासून जो देवाचे भय मानतो आणि जो नम्र आहे, अशा व्यक्तीस रहस्य भेद समजविले जातात. तुम्हाला माहिती, योहानामध्ये संपूर्ण गुणांनी भरलेला तो व्यक्ती होता. आणि म्हणून बायबलच्या शेवटच्या पुस्तक, बायबलचं शेवट करताना त्या प्रेषित योहानाचा उपयोग देवाने यासाठी केला. आज जर ही नम्रता आणि देवाचे भय आपल्या जीवनात असतं तर महत्वपूर्ण आणि रहस्याचे काम परमेश्वर एका मनुष्याला देतो. बरं, हे अध्ययन आहे म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे जात आहे आणि पहिली मंडळी, इफिस मंडळीविषयी आपण एक संक्षिप्त थोडक्यात त्याचे अध्ययन करूया. मी तुम्हाला नेहमीप्रमाणे अगोदर इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र वचन वाचून दाखवतो, प्रार्थना करून मग आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझे धीर हे मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसिले आहे आणि तू खचून गेला नाहीस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलईतांच्या कृत्यांचा द्वेष करीतोस. मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. आत्मा म्हणण्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्याच्यावरचे फळ मी खावयास देईन. डोळे बंद करूया, प्रार्थना करू. पवित्र पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझ्या पवित्र पायापाशी आहोत. परमेश्वरा, आमची बुद्धी शक्ती ही खूप अल्प आहे. आज परत एकदा इफिस मंडळीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी, वास्तविक आमचीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी
एपिस मंडळीच्या माध्यमातून आम्ही तुझे वचन शिकण्यासाठी एकत्रित झालो आहोत. त्यावेळेस परमेश्वरा पवित्र आत्म्याद्वारे माझ्या बुद्धीवर प्रकाश टाक. जे रहस्य 2000 वर्षापूर्वी तू आपल्या दासाद्वारे लिहिलं ते रहस्य आज तू आम्हाला कळव आणि ही सत्य जाणून घेऊ, त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी तू सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो पित्या, आमेन. बरं, आता आपण एक एक गोष्ट करून अगोदर कोणत्या मुद्द्यावर अध्ययन करणार आपण त्याविषयी मी तुम्हाला सांगून दाखवतो. त्याच्यानंतर एक एक मुद्दा करून आपण एपिस मंडळीच्या एक परिचय, छोटंसं एक अध्ययन आपण करणार आहोत. प्रत्येक मंडळीचे अध्ययन करताना मी 4 विभागात प्रत्येक मंडळीचे जो लेख आहे तो 4 विभागात विभागून आपण ते अध्ययन करण्याचा प्रयत्न करू. 4 विभाग. कोणते 4 विभाग? प्रत्येक मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. पहिला मुद्दा तो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण, म्हणजे एपिस पासून तर लावदिकिया मंडळीपर्यंत प्रत्येक मंडळीला एक प्रकटीकरण दिलेलं आहे. रहस्यमय प्रकाशन प्रभू येशू ख्रिस्ताचे त्या ठिकाणी दाखवलेले. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो मंडळीला दिलेले दोष. अगोदर प्रकटीकरण आणि प्रकटीकरणासह मंडळीची प्रशंसा पण तिथं केलेली आहे, मंडळीला दोष पण दिलेले आहे आणि त्यातून उपाय पण सुचवले आहे. आणि उपायानंतर जे ऐकून त्याप्रमाणे आचरण करणार त्यांच्यासाठी प्रतिफल पण आहे. म्हणून जास्त विस्तार मुद्द्यांचा मोठा होऊ नये म्हणून मी 4 विभागात प्रत्येक मंडळीचे अध्ययन 4 विभागात विभागून 4 मुद्द्यावर आपण 7 मंडळांचे हे अध्ययन आपण करणार आहोत. आता एपिस मंडळी सुरू करताना काही ऐतिहासिक माहिती आहे. प्राचीन काळाचे एपिस शहर आणि सध्याची स्थिती असलेले एपिस शहर यातील ऐतिहासिक माहिती जी मला भेटली ती माहिती मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर एक एक मुद्द्यावर आपण अध्ययन करणार आहोत. प्राचीन एपिस शहर कसे होते त्याविषयी अगोदर सांगतो. आशिया खंडातील ही मातृमंडळीचे ठिकाण होते एपिस. त्या शहरामध्ये 2,25,000 लोकसंख्या होती. यावरून आपण कल्पना करू शकतो की ते शहर खरंच मोठे शहर होते त्यावेळेस. हे राजधानीचे ठिकाण होते आणि व्यवसायाचे केंद्र होते. आणि आपल्याला माहिती आहे की जगातील 7 आश्चर्यापैकी अर्तमी देवीचे एक प्राचीन मंदिर तिथं आहे आणि ते लगभग 100 एकर जमिनीमध्ये वसलेलं आहे. प्राचीन अर्तमी देवीचे मंदिर. जेव्हा आपण प्रेषितांची कृती 19वा अध्याय वाचतो त्यावेळेस आपल्याला त्या मंदिराविषयी त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. 128 त्या मंदिराचे स्तंभ होते. 60 फूट त्या मंदिराची लांबी होती. 450 फूट त्या मंदिराची रुंदी होती. 250 फूट, लगभग 250 फूट त्या मंदिराची, ज्याला आपण म्हणतो रुंदी होती. आणि 6 फूट त्याचे छत जाड होते. इतकं भव्य ते मंदिर होतं अर्तमी देवीचे. आणि म्हणून जगात प्रसिद्ध असे ते एफिस शहर. अर्तमी देवीच्या या मंदिरात जगप्रसिद्ध मंदिर असल्यामुळे पुष्कळ लोक पर्यटक म्हणून ये जा करण्याचे एक स्थान होते. हे झालं
प्राचीन एफिस शहर. आता सध्याचे एफिस शहर काय आहे त्याविषयी ऐतिहासिक माहितीवरून घेतलेली माहिती तुमच्या समोर सांगत आहे. आता सध्या आशिया खंडातील एक मोठे बंदर तयार आहे, जिथं जहाज माल ने आण करतात असं एक बंदर आहे. आज ह्या नगराचे प्राचीन अवशेष, कोणत्याही प्रकारचे प्राचीन अवशेष त्या ठिकाणी राहिलेले नाही. आणि आजचे एफिस शहर समुद्र केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आज संपूर्ण जे प्राचीन वैभव त्या शहराचे होते ते आता नष्ट झालेले आहे. अर्तमी देवीचे मंदिर आहेच, आणि त्या शहरात किंवा त्या मंदिरात 25,000 लोकांना बसण्यासाठी एक मनोरंजनाचा एक मोठा हॉल आहे. परत सांगतो, हे अर्तमी देवीचे मंदिर आहेच, 25,000 लोक बसू शकतील अशा प्रकारचा मनोरंजनाचा एक मोठा हॉल तिथं आहे. आणि त्या एफिस शहरात आज 2 मजल्याचे एक चर्च पण आहे. इतिहासाच्या माहितीवरून असं सांगितलं जातं की त्या 2 मजल्यामध्ये प्रेषित पौलाच्या सेवेनंतर काही वर्षानंतर प्रेषित योहान हे त्या ठिकाणी सेवेसाठी गेले. आणि त्या 2 मजलीच्या घरामध्ये असं म्हणतात की एक योहानाची मूर्ती देखील आहे, आणि मरियम जी येशूची आई योहानाला सांभाळण्यासाठी दिली तिची पण मूर्ती आहे असं लोक म्हणतात. आज या शहराची संख्या फक्त 3,000 एवढी आहे. आणि हे शहर ग्रीक लोक तिथं आहे, म्हणजे युनानी लोक त्या ठिकाणी राहतात. हे आजची स्थिती आहे. आता आपण पहिल्या मुद्द्याकडे जाणार आहोत. आणि पहिला मुद्दा मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे पहिला मुद्दा आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण. या मंडळीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण काय होते, आणि हे जे प्रकटीकरण आहे, हे जे प्रकाश टाकत आहे प्रभू येशू ख्रिस्त, ह्या प्रकाशात मंडळीने आपले जीवन बघायचं होतं. त्यासाठी त्यांनी हा प्रकाश टाकला, एक प्रकटीकरण दिलं. पहिली गोष्ट आहे, उजव्या हातात 7 तारे धारण करतो. उजव्या हातात 7 तारे धारण करतो. आणि 7 तारे हे मंडळीचे 7 दूत आहे. 7 दूत म्हणजे 7 सेवक आहे. आजच्या भाषेत 7 पास्टर आहे. मंडळीला घेऊन जाणारे मेंढपाळ आहे. आणि पहिल्याच गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीला कसा दिसत आहे, कसा त्याने त्याचं स्वरूप दाखवला, त्या स्वरूपामध्ये पहिली गोष्ट उजव्या हातात 7 तारे धारण केलेला येशू. 7 तारे धारण केलेला येशू याचा अर्थ काय आहे की ज्या मंडळीत देवाचा सेवक परमेश्वराने त्याला नेमलंय, तो त्या ठिकाणी देवाचे कार्य करत आहे. त्या प्रत्येक सेवकाने, देवाच्या माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मी माझ्या इच्छेने नाही किंवा मी या लोकांसाठी सेवा करत नाही, तर मी पवित्र परमेश्वराच्या मृत्यूचे झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आणि त्याच्या उजव्या हातात जे सामर्थ्याचे प्रतीक आहे, त्या सामर्थ्याने मी उपयोगात आणला जाणारा सेवक आहे. देवाच्या माणूस आहे. प्रत्येक देवाच्या सेवकासाठी एक अद्भुत असे रहस्याने भरलेलं हे प्रकटीकरण आहे. जितके देवाने पाचारण केलेले देवाचे दास आहे, ज्यांना खरंच प्रभूने या पृथ्वीवरून म्हणजे मनुष्यातून आपल्या सेवेसाठी वेगळं केलेलं आहे, ते प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सेवक देवाच्या उजव्या हातात आहे. आणि देवाच्या उजवा हात हे सामर्थ्याचे दर्शक आहे. आणि आपण जे सेवा करणारे देवाचे दास आहे, सेवक आहोत, त्यांनी हा विचार केला पाहिजे, मी परमेश्वराच्या उजव्या हातात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजव्या हातात राहणारा व्यक्ती आहे. म्हणजे प्रभूच मला उपयोग करू शकतो. आपण आपल्या शक्तीने, बुद्धीने, ज्ञानाने आपला
उपयोग होऊ शकत नाही. देवाच्या हाती आपण असणे आणि देवाने आपल्या हाताने आपला उपयोग करणे हे अतिशय महत्वाचे आहे. हा पहिलं प्रगटीकरणाचा भाग होता पीस मंडळीसाठी. आणि म्हणून यशाचे पुस्तक 43 अध्याय आणि 4 वचन मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे. तिथे असं म्हटले, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहे व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्र मी देईन. त्यावेळेस कदाचित इस्रायल लोकांना उद्देशून बोलला, पण आज ह्या आपल्यासाठी वचन. ज्या व्यक्तीला तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या उजव्या हातात धरेल, तो व्यक्ती कितीतरी देवाच्या दृष्टीने अमोल आहे. या जगात आपल्याला कोण किती मान देतं, कोण किती आपल्याला बोलावतं, किती आपलं नाव उच्चारतात, ह्या गोष्टीला महत्व नाही. महत्वाची गोष्ट देवाच्या दृष्टीने फक्त सेवकच नाही, आपण सर्व अमोल आहोत. वचन सांगतं तसं वचन सांगतं. आणि या पहिल्या प्रकाशात आपली निर्बलता, आपली दयनीय स्थिती, कदाचित आज परिस्थितीनुसार आपण हा विचार करीत असू की मंडळीशिवाय त्या 10 लोकांशिवाय माझी ओळख कुठे आहे, माझं नाव कुठे आहे, माझा उपयोग कुठे आहे. एक संकुचित बुद्धीने, सीमित विचाराने कदाचित आपली सेवा आपण जीवनपर्यंत एका सीमित विचारामध्ये स्थिर करून ठेवली. कदाचित या 4 दिवारीमध्ये आपली सेवा आपण सीमित करून टाकली आपल्या बुद्धीने. पण आज एपिस मंडळीत प्रभू येशू ख्रिस्ताचे हे प्रगटीकरण ऐकताना आपण प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करावा की जर देवाच्या उजव्या हाती ते 7 तारे आहेत, त्यावेळेस त्या 7 मंडळांचे 7 दूध त्याच्या हातात आहे, तर यासाठी मी तुमचा उपयोग माझ्या बळाने करेन, माझ्या सामर्थ्याने करेन. आणि जर आज आपल्याला प्रभूने सेवेसाठी पाचारण केलंय, तर त्याच्या हाती आपण नम्र होणे, त्याच्या हाती आपण जाणे, त्याच्या इच्छेला आपण समर्पित होणे किती महत्वाचे आहे. धन्य आहे तो व्यक्ती याचा उपयोग पवित्र प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर करतो. धन्य आहे तो व्यक्ती. आणि म्हणून ह्या प्रकाशात आपण स्वतःला निर्बल न मानता, मी कमजोर आहे असे न मानता, मी सीमित विचाराचा मनुष्य असे न मानता, माझी प्रतिष्ठा कुठं आहे असा विचार न करता, मी कुठे आणि कोण मला बोलावे, कसा माझा उपयोग होईल, या गोष्टीचा विचार न करता देवाच्या वचनावर आपण विचार करू की देवाचा दास देवाच्या उजव्या हातात राहतो. आणि जेव्हा आपण ही सत्यता विश्वासात आणू, मी एक सेवक आहे, मी मंडळीची सेवा करतो, मी सुवार्थेची सेवा करतो, वेगवेगळ्या माध्यमातून मी सेवा देणार आहे, मला पाचारण केलंय, तर मी परमेश्वराच्या उजव्या हाताद्वारे उपयोगात आणला जाणारा मनुष्य आहे. ज्या दिवशी हे प्रगटीकरण आपल्या अंतःकरणात राहील, त्यावेळेस जगातील सर्व नकारात्मक गोष्टी आपण विसरू शकतो. शैतानाद्वारे निराश करणाऱ्या असंख्य युक्ती तुटतील, कारण मृत्युंजय येशूच्या हाती आपण आहात. जगातील कोणतीही परिस्थिती, कोणताही विचार, कोणत्याही शैतानाचा पास, शैतानाचा निराश करणाऱ्या गोष्टी ह्या आपली सेवा खंडित करू शकत नाही. विचार केला पाहिजे, मी मृत्युंजय येशूच्या उजव्या हातात राहणार आहे. एक देवाचा सेवक त्यावेळेस या प्रकाशात आपलं जीवन पाहिल आणि विश्वास करेल आणि त्या अद्भुत अशा परमेश्वराच्या चरणात शरणात उपस्थितीत जाऊन आपल्या स्वतःला ज्यावेळेस पाहिल, त्यावेळेस एक मोठं बळ देणारा हा शब्द आहे, एक मोठं सामर्थ्य देणारा हा शब्द आहे. त्याच्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो.
सात तारे धारण करतो. आज एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, पुढच्या मुद्द्याला आपल्याला जायचे. जगात जेवढे विश्वासणारे आहे त्यांच्यासाठी त्याने असंख्य दास आचरण केलेले आहे. आणि जर प्रभूने इच्छा केली, आपल्या दासांना, आपल्या सेवकांना त्याने आपल्या हातात घेतलं आणि अद्भुत सामर्थ्याने जर त्यांचा उपयोग केला, तर जगात सुवार्ता पसरवायला वेळ लागणार नाही. आपण प्रभूच्या वेळेची वाट पाहू. देवाच्या ज्यावेळेस योजनेचा वेळ आपल्या जोडी येईल, त्यावेळेस निश्चितच अद्भुत असा उपयोग आपला होईल. दुसरी गोष्ट, दुसरं प्रकटीकरण पहिल्या मुद्द्यात दुसरा भाग आहे, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो. या सोन्याच्या 7 समया त्या 7 मंडळ्या आहेत. एफिसपासून लावदिकियापर्यंत ज्या 7 मंडळी आहेत, त्या सोन्याच्या 7 समय आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकाश, प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण असं आहे की त्या 7 समयामधून प्रभू येशू ख्रिस्त चालत आहे. याचा अर्थ त्या मंडळ्यांमध्ये देव राहतो. देव आपला प्रभू आपल्या अंतःकरणात त्याचा सहवास आहेस. परंतु आज मंडळामध्ये ख्रिस्त राहतो. बिल्डिंगमध्ये राहत नाही, चर्चमध्ये राहत नाही. कितीही मोलाचं जरी बिल्डिंग बांधली, चर्च बांधलं, तरी त्या मंदिरात, त्या बिल्डिंगमध्ये, इमारतीमध्ये येशू नाही. येशू जिवंत मंडळीमध्ये राहतो. त्या 7 समयामधून चालतो. म्हणजे देवाची मंडळी हे ख्रिस्ताचे देह आहे आणि तो आपले मस्तक म्हणून आपल्या देहासोबत राहतो, मंडळीसोबत राहतो. तसं म्हटलंय, सोन्याचे 7 समयामधून तो चालतो. आणि ज्यावेळेस तो मंडळांमधून चालतो, त्याचा अदृश्य सहवास आपल्या जवळ असतो, त्यावेळेस आपले कार्य तो जाणतो, नाही का? मंडळांची परिस्थिती त्याला माहिती आहे. मंडळीच्या प्रत्येक सभासदाचे अंतःकरण त्याला माहिती आहे. आपल्या मंडळीचे कार्य माहिती, व्यक्तिगत कार्य त्याला माहिती, आणि आपली दुर्बलता, आपले नबळेपण हे त्याला माहिती आहे. प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी मी बंद करत आहे. वेळाभावी जास्त स्पष्टीकरण मी करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण इफिस मंडळीसाठी. आता इफिस मंडळीने दुसऱ्या मुद्द्यातून हे शिकायचे होतं. त्याच्या सेवकाने, त्याच्या पास्टरने, मेंढपाळाने हे शिकायचे होतं की ह्या जिवंत मंडळीमध्ये येशू राहतो, त्याची उपस्थिती आहे. आणि देवाच्या सेवकाला ह्या गोष्टी अगोदरच तो देवाचा सेवक त्याच्या हातात आहे आणि मंडळामध्ये देखील येशू आहे. आणि ह्या प्रकाशामध्ये मंडळीने आपल्याला स्वतःला पवित्र केले पाहिजे होते, आपले कार्य वाढवायचे होते, नाही का? आपली दुर्बलता त्याग करून, देवाचे सामर्थ्य स्वीकार करून, ग्रहण करून पुन्हा एकदा मंडळीला एक सशक्तरित्या उभं व्हायला पाहिजे. आणि म्हणून हे प्रगटीकरण आहे. इफिस मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण 2 गोष्टी सांगितल्या. एक, त्याच्या दूत, त्याच्या सेवक त्याच्या उजव्या हातात आहे. आणि दुसरं, सोन्याच्या 7 समयामधून ख्रिस्त चालतो, आपल्या मंडळीत ख्रिस्त राहतो. बरं का? हा विश्वास आपण करायचा. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. आणि दुसरा मुद्दा आहे की मंडळीची प्रत्येक परिस्थिती त्याला ठाऊक आहे. आता काय ठाऊक आहे? मला ठाऊक आहे. इथं वाचताना मी तुम्हाला वाचून दाखवलं. मला ठाऊक आहे तुझी कृत्ये, तुझे श्रम, तुझा धीर, दुर्जन तुला सहन होत नाही.
जे प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणतात त्यांची तू पारख पण केलेली आहे. ख्रिस्ताच्या नावामुळे दुःख सोसले आहे आणि हे दुःख सहन करता करता एपिस मंडळीला सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त की तू खचून गेला नाहीस. नाही, पुढे 7वी गोष्ट की तू निकलाइतांच्या कृत्यांचा तू द्वेष केलेला आहे. आता क्रममध्ये मी 7 गोष्टी तुम्हाला सांगत गेलो. परत एकदा आठवणीसाठी सांगतो. प्रभूला काय काय आपलं माहिती. प्रभू त्या मंडळीच्या कार्याविषयी प्रशंसा करत आहे. हे एपिस्करांनो, मला तुमची कृत्याविषयी मला तुमची प्रशंसा करायची आहे. आता हे 7 मुद्दे दुसरा मुद्दा आपण पाहतो की मंडळीची प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्त करतात. हा दुसरा मुद्दा बघताना त्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये 7 वेगवेगळ्या उपमुद्दे आहेत आणि ते उपमुद्दे सांगण्या अगोदर सुरुवातीलाच मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगत आहे. त्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ. आपला परमेश्वर आपल्यातील दोष पाहण्यापेक्षा आपल्यातील सत्कृती पहिली पाहतो. लक्षात ठेव. परत एकदा बोलतो. मंडळीमध्ये सेवकामध्ये अनेक प्रकारच्या उणीवा आहे. आपले दोष आहे, चुका आहे, कमतरता आहे, आपल्या निर्बलता आहे. पण त्या निर्बलतेपेक्षा जे दोष आहेत त्यापेक्षा आपल्यात चांगलं काय आहे ते येशू बघतो. पहिले येशू ते बघतो. कधी कधी आपला मानवी स्वभाव असा आहे की जे 90% चांगलं आहे ते न बघता 10% वाईटपणा आहे, त्या वाईटपणाकडे आपण जास्त लक्ष देतो. परंतु आपला गुरु, आपला स्वामी, आपला प्रभू, आपला तारण करता येशू आपला पिता आहे. अजून काय म्हणायचं. आपला ज्येष्ठ भाऊ काय बघतो. मंडळीतील चांगले कामे कोणतं आहे ते अगोदर बघतो, नंतर मग त्यांना दोष देतो. प्रिय मित्रांनो, काय शिकत आहे आपण. ज्या वेळेस आपण ख्रिस्ती माणसाची व्यवहार करतो, बोलचाल करतो, संगती करतो, सेवकामध्ये संगती करतो, आपसात आपण सेवक लोक मिळतो, मंडळीचे लोक मिळतात, त्यावेळेस त्याच्यात काय चांगले ते बघा. त्याच्यात काय चांगले. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात काय चांगले ते अगोदर बघा. सेवकाच्या जीवनात काय चांगले ते अगोदर बघा. आणि मग एखादी त्रुटी, एखादी कमजोरी, एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याकडे आपण त्यांना ते समजून दिलं पाहिजे. आता प्रभू मंडळीची प्रशंसा करत आहे. हे एपिस्करांनो, तुमचे कृत्य चांगले आहे. तुम्ही कार्यामध्ये व्यस्त काम करतात. तुम्ही देवासाठी काम करणारे लोक आहे. किती चांगली गोष्ट आहे. आणि स्वतः प्रभू त्यांची प्रशंसा करत आहे. तुम्ही श्रम केलेला आहे. काय, कशासाठी? मंडळीच्या उन्नतीसाठी तुम्ही श्रम केलेला आहे. आणि हे श्रम येशूने पाहिलेलं आहे. आपले कार्य प्रभू पाहतो, आपले श्रम प्रभू पाहतो. वेळ प्रसंगी धीर पण प्रभूने पाहिलेला आहे. आपण धीर ठेवतो आणि देवाच्या वेळ काळ आपण येईपर्यंत आपण धीर धरतो आणि आपल्याला दुर्जन सहन होत नाही. हे पण एपिस मंडळीत पाहिलं. ख्रिस्ताच्या नावामुळे एपिस मंडळीने जे दुःख सहन केलं ते सुद्धा पाहिलं. आणि असं येशू म्हणत आहे की तू खचून गेला नाहीस. 6 मुद्दे एका पाठोपाठ येशू बोलत गेले. आता 7वा जो उपमुद्दा आहे त्याच्यामध्ये थोडासा मी थांबतो 1 मिनिट आणि नंतर मग या मुद्द्याच्या महत्वपूर्ण शिक्षणाकडे आपण जात आहोत. निकलाइतांचे शिक्षण. 2-3 गोष्टी मी तुमच्यासमोर 1-2 गोष्टी सादर करतो समजवण्यासाठी. निकलाइतांचे शिक्षण म्हणजे काय? निकलाइतांचे शिक्षण म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आत्म्याचे तारण झाल्यानंतर शरीराद्वारे कोणतंही पाप झालं तरी ते पाप मोजलं जात नाही, कारण आत्मा तारला गेलेला आहे. आणि ह्या सिद्धांतावर आज असंख्य लोक हा सिद्धांत आज पण वापरत आहे. म्हणजे निकलाइतांचे शिक्षण आहे. का? आत्म्याचे तारण झाले, एकदा बाप्तिस्मा झाला, येशूला स्वामी म्हणून मानलं आणि आपण बाप्तिस्मा घेतल्यानंतर असं आपल्याला वाटतं की बस झालं आता आपलं तारण. आणि मग तो मनुष्य
शारीरिक पापे करतो, व्यभिचार करतो, व्यसन करतो, आणखी एखाद्या वेळेस कुठे गेला तर नैवेद्य पण खातो. आणि हे जे पाप आहे असं त्याला वाटतं की हे शारीरिक पाप मला विटाळू शकत नाही, कारण माझा आत्मा तारला गेलेला आहे. आणि हे निकलाइतांचे शिक्षण आहे आणि ते शिक्षणाचा द्वेष इपिस मंडळीने केलेला आहे. नको, हे चुकीचे आहे. शरीराचा पाप म्हणजेच तो आत्म्यावर पण त्याचा परिणाम आहे, आपल्या प्राणावर पण त्याचा परिणाम आहे. शरीरानेच तर मनुष्य पाप करतो आणि पाप हे परमेश्वराला पसंतच नाही. आणि म्हणून हे असे जे शिक्षण त्यावेळेस मिळाले त्याचा पण त्याने द्वेष केला. किती चांगले चित्र या 20 मंडळीचे आहे. आठवणीसाठी 7 गोष्टी एका पाठोपाठ लगेच सांगतो आणि महत्वाचे आपण ऐकत आहोत. लक्ष देऊन आपण ऐकू. काय? कृत्य पाहिले, श्रम पाहिलं, धीर पाहिला, दुर्जन सहन होत नाही ते पाहिलं, ख्रिस्ताच्या नावामुळे दुःख सुचलं ते पाहिलं, खचून गेला नाहीस दुःखात हे पण पाहिलं, निकलाइताच्या शिक्षणाचा द्वेष करतो हे पण पाहिलं. सगळ्या गोष्टी बघितल्या, प्रभूने प्रशंसा केली. पण या प्रशंसेनंतर 3ऱ्या मुद्द्यामध्ये मी लगेच जात आहे. 3ऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलं, दोष दिला मंडळीला. काय दोष दिला? तरी तू आपली पहिली प्रीती सोडली आहे. 7 गुण इतके चांगले आहे आणि प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे की तू पहिली प्रीती सोडली आहे. दोष आहे मंडळीला, मंडळीला, की तू आपली पहिली प्रीती सोडलेली आहे. या 7 गुणांची लिस्ट तुमच्या समोर ठेवा. बायबल समोर तुमच्या ठेवलेला आहे. बायबल ठेवून आहे का? आणि या 7 गुणांची लिस्ट ज्यावेळेस बघितली त्यावेळेस बाह्य दृष्टिकोनातून, मानवी दृष्टिकोनातून असं वाटतं की हा मनुष्य आध्यात्मिकरित्या परिपक्व आहे. या 7 गोष्टी बघता असं वाटतं की जे धर्मविज्ञान आहे आणि त्या धर्मविज्ञानाच्या पद्धतीने ही मंडळी, हा व्यक्ती अत्यंत चांगला आहे, कारण तो सिद्धांत त्याच्याकडे चांगले आहे. दुःख सहन करतो, धैर्य करतो, कृत्य चांगलं करतो आणि खचून गेला नाही. जे चुकीचं शिक्षण आहे त्या शिक्षणापासून दूर राहतो. इतके चांगले धार्मिकतेचे जीवन बघून समोरच्या व्यक्तीला असं वाटेल खरंच हा देवाचा भयात आहे, किती चांगलं ख्रिस्ती जीवन आहे. येशू आतून बघतो, आत काय चाललंय बाबा, अंतकरणात काय चाललंय, आणि इपिस मंडळीला आतून पाहत आहे, त्याच्या पास्टर सेवकाला आतून पाहत आहे, त्याच्या पंच मंडळीला, पंच कमिटीला आतून पाहत आहे, विश्वासी गणांना आतून पाहत आहे. आणि आतून प्रभूला दिसेल की माझ्यासाठी त्यांची प्रीती नाही. पहिल्यासारखी प्रीती त्यांनी सोडलेली आहे. फक्त बाह्य कर्म दिसत आहे, बाहेरूनही कर्मकांड करणारी मंडळी दिसत आहे. बाह्य दर्शनी तिचे कृत्य, सत्कृत्य दिसतात, इतकं चांगलं वातावरण, बाह्य आवरण खूप सुंदर दिसतं, पण आतून माझ्यावर प्रीती ते कमी पडलेले आहे. आज असं चित्र आपलंही आहे का? केवळ बाह्य दर्शनी आपण ख्रिस्ती आहोत का? हे सर्व कर्मकांड करणारे ख्रिस्ती आहोत का? धीर आहे, दुःख सहन करतो, चुकीच्या शिक्षणाचा द्वेष करतो, सत्कृत्य करतो, सगळं आहे. पण नव्या कराराच्या 2च मुख्य आज्ञा, एदन बागेत एकच आज्ञा, बऱ्या वाईटाची जाण करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको, एकच आज्ञा आदमासाठी. इस्रायल लोकांसाठी 10, नव्या कराराच्या मंडळीसाठी 2च आज्ञा. काय आज्ञा? तो आपल्या परमेश्वरावर पूर्ण शक्तीने, बुद्धीने,
मनाने प्रीती कर आणि आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती कर. नवा करायच्या मंडळीसाठी फक्त 2 आज्ञा, आणि या 2 आज्ञा इफिस मंडळीने तोडल्या आहे. या 2 मुख्य आज्ञा इफिस मंडळीने तोडून टाकल्या आहे. त्यामुळे आंतरिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताचा संपर्कच तुटलेला आहे. प्रीतीशिवाय देवाला आपण देवाशी संबंध ठेवू शकणार नाही. दैवीय प्रीती त्याच्या वर्तणुकीनेच परमेश्वराला आपण प्रसन्न करू शकतो. म्हणून त्याने म्हटलं ना, पूर्ण शक्तीने बुद्धीने तू माझ्यावर प्रीती कर बाबा. आणि स्वतःवर जशी प्रीती करतो ना तशी तू शेजाऱ्यावर प्रीती कर. बस ह्याच तर मुख्य आज्ञा आहे असं प्रभूने आपल्याला शिकवलं अनेक संदर्भात, अनेक घटनेमधून. आणि आज इफिस मंडळीची तीच प्रीती निघून गेलेली आहे. काय प्रीती आहे? सुरुवातीला प्रभूचे भय अंतःकरणात होते, ती देवाची प्रीती होती बाबा. आता ते भय नाहीसं झाल्यासारखं वाटत असेल. सुरुवातीला प्रार्थना म्हटली म्हणजे मन लागून जात होते, स्तुती म्हटली म्हणजे मन लागून जात होते, गीताचा आवाज ऐकताच चर्चकडे कान लागून ध्यान जात होते. कामावरून घरी आल्या आल्या प्रार्थना आणि बायबल वाचत होते. नवीन नवीन तारण झालं, देवावर कितीतरी पटीने प्रेम करायचं. घरी आल्याचं पाहुणचार केले, दानं दिली, सगळं केलं. पण आज कदाचित ही प्रीती तुटलेल्यासारखं वाटतं का? खूप महत्वाची गोष्ट आहे. बाह्य दर्शन कितीही धार्मिकता असेल, पण आंतरिक प्रीती, देवावरील प्रीती जर गेली, सगळं काय गेल्यासारखं आहे. आणि म्हणून आपला वेळ कमी, मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. करिंथकरास पत्र ज्यावेळेस आपण वाचतो, 13व्या अध्यायाकडे आपण येतो. प्रेषित पाऊल त्या ठिकाणी प्रीतीबद्दल सांगत आहे. काय सांगितलं थोडक्यात वाचून मग शेवटच्या मुद्द्याकडे मी जातो. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो, पण माझ्याकडे प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ठडविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्याठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. बाप, इतकं कृपादान आहे. काय काय शब्द वापरले देवदूतांच्या भाषेवर. संदेश मला देण्याची शक्ती असली, भविष्य कथन असलं, माझ्या प्रवचनातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या शिकवण्यातून जरी तुम्हाला भविष्याचे ज्ञान होत असलं आणि सर्व गुजे सर्व विद्या मला आल्या, डोंगर ठडविता म्हणजे डोंगरासारखा मोठा संकट ढडणार असा माझा विश्वास असला, आणि जर काय माझ्यात प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्याकडे प्रीती नसली तर मला काय लाभ नाही. सगळं वाचत नाही, शेवटचं वाचलं 13 वचन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती. विश्वास, आशा, प्रीती ही तिने टिकणारी आहे, पण त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. प्रीती श्रेष्ठ आहे. हा पूर्ण अध्याय आठवड्यातून, महिन्यातून कधीतरी वाचावा. काय आपल्यात ती प्रीती आहे काय? पहिली प्रीती आपल्या देवावरील प्रीती, शेजाऱ्यावरील प्रीती. आणि हे जर सोडलं तुम्ही आणि आपलं नाव पुस्तकात येण्यासाठी, आपलं नाव माईकमधून बोलण्यासाठी, आपल्याला 4 लोकांनी सन्मान द्यावा आणि आपल्याला म्हणावं की हा ख्रिस्ती व्यक्ती आहे,
अशासाठी जर आपण धार्मिक कर्मकांड करत असलो तर वाया जाणाऱ्या गोष्टी आहेत. प्रीती आहे का तपासा. बघा आपल्याला ती प्रीती आहे का, पहिली प्रीती आहे का, त्या पहिल्या प्रीतीप्रमाणे आपलं वागणं वर्तन आहे का. हा दोष त्या मंडळीला दिलेला आहे. उपाय काय आहे? आता दोष व उपाय हा तिसरा मुद्दा मी जोडून घेतलेला आहे. हे अध्ययन थोडक्यात मांडणी करण्यासाठी दोष व उपाय काय. म्हणून तू कुठून पतन पावला आणि त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली प्रीतीचे कृत्य कर. एक संधी परत आहे. दोष दिला मंडळीला, पण दोष देऊन प्रभू तिथंच थांबत नाही, त्याच्यासाठी उपाय पण सांगत आहे. आता महत्वाची गोष्ट आहे का, मी गांभीर्याने काही गोष्टी सांगितल्या, पण त्याच्यात चिंता वाटण्याचे कारण नाही. ते कारण देवाचे वचन गंभीर आहे आणि ते गंभीरतेने सांगितलंच पाहिजे. आपली चूक आपल्याला जाणीव झालीच पाहिजे. हेच तर वचनाचा मुख्य उद्देश आहे. प्रभूने उपाय केला. तू कुठून पतन पावलास याची आठवण कर. आता ही मंडळी, इफिस मंडळी कुठून पतन पावली, थोडक्यात काही संकेत फक्त वाचून दाखवतो, स्पष्टीकरणाचा वेळ नाही. या एपिसोडमध्ये ज्यावेळेस सुवार्ता प्रसारासाठी प्रेषित पौल गेले, त्यावेळेस यहुदी आणि हेल्लणी लोकांनी प्रभूचे वचन ऐकलं. जवळपास 2,25,000 या लोकसंख्येमध्ये यहुदी आणि युनानी लोक पण होते. हेल्लणी म्हणजेच युनानी या लोकांनी परमेश्वराचे वचन ऐकले. एक मोठं संजीवन त्या स्वरात आलं. ज्यावेळेस त्याने देवाचे वचन ऐकलं त्यावेळेस त्याचं अद्भुत कार्य झाले. काय? प्रेषित पौलाच्या अंगावरून रुमाल किंवा एखादा कपडा त्याच्या अंगावरून घेतला आणि जर एखाद्या बिमारी माणसाच्या अंगाला लावला तर तो रोग बरा होत असे. आणि त्याच्यात जर दुष्टात्म्य असेल तर त्या फक्त प्रेषित पौलाच्या अंगावरून काढलेल्या कपड्याद्वारे दुष्टात्म्य पडून जात होते. इतकं अद्भुत कार्य इफिसात झालं होतं. आता हे कार्य विसरला काय? तू कुठून पतन पावलास आठवण कर. तुझ्या जेवढे चमत्कार झाले ना, देवाच्या भक्ताच्या अंगावरून रुमाल फडकी काढून चमत्कार होत होते, तुला त्या गोष्टीची आठवण नाही काय? असं एपिसकरांना दोष देऊन उपाय पण सांगत. तू कुठून पतन पावला बघ. आता आपल्याकडे जर येशू बोलले तर काय सांगते? अरे तू कोणत्या परिस्थितीतून आला, पहा ती पूर्वीची परिस्थिती बघ. किती चमत्कार तुझ्या घरात झाले, वैयक्तिक जीवनात झाले, किती अद्भुत कार्य करून मी तुला या स्टेप पर्यंत पोहोचवलं, या पायरीपर्यंत आणलं. असं जर येशू आज बोलले तर तो उपाय आहे, तो दोष नाही. दोष अगोदर दिला, नंतर येशू उपाय सांगत आहे. उपाय सांगत आहे. माझी इच्छा नाही की मी तुला अशा स्थितीत टाकावं, कारण तू माझ्यासाठी धीर सहन केलेला आहे, दुःख सहन केलेले, सत्कृत्य केलेले, आणि तू दुःखामुळे खचून गेला नाहीस. तू निकलाय त्याच्या शिक्षणाचा द्वेष केलाय, म्हणून माझी प्रीती तुझ्यावर तशीच आहे. तू प्रीती विसरला, पण मी प्रीती विसरला नाही, कारण मीच तुझ्यावर प्रीती केली ना. अगोदर मीच प्रीती केली, म्हणून माझी इच्छा आहे की पुनःस्थापित व्हावं, तुझी पहिली प्रीती परत यावी, ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी तुला उपाय सांगत आहे. काय? ते चमत्कार, ते अद्भुत असं कार्य तू विसरला काय? कुठून पतन पावला बघ. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, जेव्हा हे चमत्कार होत होते ना, तेव्हा इफिस शहरात अनेक जादू, तंत्र, मंत्र, पंचाक्षरी करणारे असे यहुदी लोकांमध्ये लोक होते. आणि हे चमत्कार बघितल्यानंतर त्या लोकांनी सुद्धा येशूच्या नावाने घोषणा करण्यास सुरुवात केली.
आणि इपिस्करांनो, तुम्ही पाहिलं की त्या ठिकाणी जादूगाराचे शैतानी ताकद चालली नाही, जादूगारांचे सामर्थ्य चालले नाही. प्रभूच्या मोठ्या सामर्थ्याने त्या ठिकाणी सर्व ताकद दाबून टाकली आणि देवाचे वचन किती प्रभावीरित्या तुमच्या पुढे मांडलं ना, ते तुम्ही विसरले काय? आपली आसपासची परिस्थिती बघा. देवाचे वचन ज्यावेळेस प्रभावी कार्य करतात त्यावेळेस शैतानी हल्ले, शैतानी कोणती योजना येशूच्या वचनातून, येशूच्या नावात तुटते नसतं, नाबूद होते. ती परिस्थिती तुम्ही विसरला काय? कुठून पतन पावलास? चौथी गोष्ट, इपिस मंडळीच्या वडील वर्गाला ज्यावेळेस अश्रू गाडी 3 वर्षपर्यंत त्या इपिस शहरात कार्य केल्यानंतर, मंडळीची स्थापना झाल्यानंतर, इपिस या शहरातून बाहेर सेवेसाठी जाण्यासाठी ज्यावेळेस प्रेषित पौल निघाले त्यावेळेस त्या सर्वांना एकत्र केलं. तुम्हाला ती गोष्ट विसरले काय? तुमच्या वडील वर्गाला मी एकत्र करून या गोष्टीसाठी चेतावणी दिली की तुमच्यामध्ये दयामाया न करणारे, कडपावर दयामाया न करणारे असे क्रूर लांडगे येतील, आणि ही चेतावणी मी तुम्हाला दिली होती. तुम्ही ती विसरला काय? तुम्ही कुठून पतन पावलास? त्याची आठवण करा. आणि 4 वर्षानंतर प्रेषित पौलाने इपिस मंडळीला एक पत्र लिहिलं. तिथून निघाल्यानंतर 4थ्या वर्षात एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचं नाव आहे इपिस्करास, प्रेषित पौलाकडून पत्र. अरे बाबा, परत तुम्हाला त्या पत्राद्वारे मी शिकवलं ना. आणि जर तुम्ही पूर्ववत ती प्रीती तुम्ही त्या प्रीतीमध्ये तुम्ही बुडावले नाही, पुन्हा स्थापित झाले नाही, आणि ही चेतावणी, हा गंभीरतेचा, सतर्कतेचा संकेत जर तुम्ही लक्षात घेतला नाही तर प्रभू काय सांगते? मी तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. म्हणजे भविष्यात तिथं मंडळी राहणार नाही. मी स्वतः समय काढून टाकेन, मी समय काढून टाकेन. आणि म्हणून ह्या शब्दांनी त्या मंडळीला स्वतःविषयी जपायचे होते. हे सावधानतेचे इशारे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जर तुम्ही ह्या सावधानतेचा इशारा लक्षात घेतला तर तुमच्यासाठी प्रतिफल काय? 3 मिनिटात आजचा दिन समाप्त करतो. लक्ष देऊन शेवटच्या मध्ये काय प्रतिफल देणार आहे? जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन. जो विजय मिळवतो त्याला जीवनाच्या झाडावरचे जे फळ आहे ते मी खावयास देईन. आपल्याला विजय मिळवायचा आहे. हा प्रत्येकासाठी संदेश आहे. त्यांना स्पष्ट केले, तुम्ही विजय मिळवा, पापावर विजय मिळवा, परिस्थितीवर विजय मिळवा, प्रभू बरोबर संबंध पुन्हा स्थापित करा. तुम्ही विजय मिळवा. आणि ज्यावेळेस तुम्ही विजय मिळवाल त्यावेळेस तुम्हाला एदन बागेत आदम आणि हवाने पाप केल्यामुळे त्यांना ते जीवनाचे फळ खाण्यासाठी मी मनाई केली. परंतु तुम्हाला जो विजय मिळवतो, आत्मा म्हणण्यास काय म्हणतो? हे ज्याला कान आहे त्याने ऐकावे, ऐको, ज्याला कान आहे तो ऐको, की जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेतील जीवनाच्या झाडावरील फळ खावयास मिळते. प्रिय मित्रांनो, जर आपण विजयी जीवन जगलो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या प्रकटीकरणात आपलं स्वतःचे जीवन बघितलं, त्याने आपली प्रशंसा केली, त्याने आपले दोष दाखवले, त्याने उपाय दाखवला आणि उपायानंतर प्रतिफळ पण तो देणार आहे. म्हणजे आपल्याला त्याने सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला कधी त्याग करणार नाही, कधी सोडणार नाही, मी तुमच्या बरोबर असेल. कोणाबरोबर असेल? जो त्याचे वचन ऐकतो आणि त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी स्वतःला स्थिर करतो, त्या व्यक्तीबरोबर असाच प्रभू राहील आणि आपलं प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. देव करो या वचनाने आपल्याला आशीर्वादित करो. छोटी प्रार्थना करो. प्रिय पिता, एवढे सांगून तुझी स्तुती करतो, आभार मानतो. पवित्र पिता, हे वचन तू प्रकाशित केले, या वचनाचे रहस्य समजवले.
बोलण्यासाठी मला ताकद दिली, ज्ञानबुद्धी पुरवली, यासाठी की आम्ही तुझ्या प्रकाशात स्वतःला तपासून आमचे जीवन पुन्हा एकदा तुझ्याबरोबर आमचे संबंध प्रस्थापित करावे. ऐकणारे आणि बोलणारे आम्ही सर्व तुझ्या हाती होतो. अशाच प्रकारचं जीवन जगण्याची कृपा आम्हाला दे आणि पहिली प्रीती आम्ही कधीच सोडू नये, दुर्लक्ष करू नये. म्हणून हे वचन तू आम्हास दिली, त्याबद्दल आम्ही स्तुती करतो. तुझ्या इच्छेप्रमाणे वर्तण्यास आम्हा प्रत्येकाला मदत कर. येशूच्या पवित्र नावाने मागतो पित्या. आमेन. आमेन.